नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. वसुंधरा दिन या कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन कसं करावं याची माहिती आणि मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला दिलं जातं, तेही मोफत आणि घर बसल्या. कार्यक्रमाची सुरुवात कशी करावी? नमस्कार. आदरणीय उपस्थित मान्यवर शिक्षक वृंद, माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं या पवित्र आणि प्रेरणादायी वसुंधरा दिन कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करत आहे. ही धरती आहे आपल्या सर्वांची, तिचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य. या सुंदर विचारांसह आजच्या कार्यक्रमाची सुरुवात जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया. 2. दीप प्रज्वलन. या प्रसंगी सूत्रसंचालकानं हे बोलावं. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलनानं करतो. दीप म्हणजे ज्ञान, दीप म्हणजे प्रकाश आणि दीप म्हणजे सकारात्मकतेचं प्रतीक. मी मंचावरील मान्यवरांना विनंती करतो, आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनानं करावा, अशी मी आपल्याला विनंती करतो. 3. सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन. ज्ञानाची आराध्य देवता सरस्वती मातेच्या कृपेनं आपला कार्यक्रम अधिक मंगलमय व्हावा, यासाठी मान्यवरांना विनंती, आपण सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि या ठिकाणी सरस्वती वंदना सादर होत आहे. 4. मान्यवरांचं स्वागत. या प्रसंगी सूत्रसंचालकानं हे बोलावं. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं सौभाग्य आहे. मी विनंती करतो, मान्यवरांचं नाव या ठिकाणी घेऊन, ज्यांच्या हस्ते सन्मान करायचा आहे त्यांचं नाव घेऊन त्यांना त्यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं. प्रत्येक मान्यवरांसाठी 1 ते 2 ओळी परिचय निवेदकानं या ठिकाणी द्यावा. 5. प्रास्ताविक. वसुंधरा दिन म्हणजे केवळ एक दिवस साजरा करणे नाही, तर आपल्या पृथ्वीच्या संरक्षणाची जाणीव जागवण्याचा एक सुंदरसा प्रयत्न. आज पृथ्वी प्रदूषण, वृक्षतोड, जलटंचाई सारख्या समस्यांना सामोरी जात आहे. या सर्व समस्यांवर उपाय करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमाचं वास्तविक प्रास्ताविकाच्या रूपानं व्यक्त करतायत आदरणीय बाळासाहेब जाधव यांना विनंती, कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं. अशा रीतीने प्रास्ताविकाचं निवेदन करावं. 6. प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन. आता आपण ज्या क्षणाच्या आतुरतेनं वाट पाहत होतो तो क्षण आला आहे, तो म्हणजे प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन ऐकण्याचा. मी विनंती करतो टिंब यांना की त्यांनी मंचावरती येऊन आपले अमूल्य मार्गदर्शन करावे. 7. विद्यार्थ्यांचं सादरीकरण. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे काही सुंदर सादरीकरण या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत. कृपया टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करावं. सादरीकरणाचं नाव आणि विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी घ्यावं. 8. शपथविधी. फक्त बोलून नाही तर कृतीतूनही आपण पर्यावरण वाचवण्याचा संकल्प करूया. माझ्या मागे सर्वांनी म्हणायचं आहे, मी पृथ्वीचं रक्षण करीन, वृक्षारोपण करीन, पाणी वाचवीन आणि पर्यावरण स्वच्छ ठेवीन. 9. विशेष उपक्रम अर्थात वृक्षारोपण. आजच्या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे वृक्षारोपण. वृक्ष म्हणजे जीवन आणि आपले जीवन अस्तित्व टिकवण्यासाठी झाडं अर्थात वृक्ष आवश्यक आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी व्हावं. 10. आभार प्रदर्शन. कार्यक्रमाच्या शेवटी मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो, आपल्या मान्यवरांचं, आयोजकांचं, उपस्थित सर्वांचं, ज्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी बनवलं. 11. राष्ट्रगीत. आता आपण सर्वजण सावधान स्थितीमध्ये जागेवरती उभे राहून राष्ट्रगीत म्हणूया. जनगण मन. पृथ्वी आपली आहे, तिचं रक्षण करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. धन्यवाद. अशा रीतीनं वसुंधरा दिनाच्या कार्यक्रमाचं साधं, सरळ, सोपं आणि नेटकं सूत्रसंचालन करा. वसुंधरा दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपण हजारो सूत्रसंचालक वक्ते आपण घडवतोय, आणखीन घडवायचं ठरवले. या मिशनमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.